सध्या सातारा जिल्ह्याला आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे। सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट पावसाचा कालपासून या ठिकाणी मिळालेला आहे। या पार्श्वभूमीवरती सकाळी लवकरच मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साताऱ्याची प्रत्यक्ष सगळी आढावा बैठक आणि सगळ्या सूचना दिल्या। सर्व प्रांत अधिकारी, सर्व डीवायएसपी, सर्व कार्यकारी अभियंता ऑनलाइन व्हीसी वरती जॉईन होते। जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी, हे सगळे प्रमुख अधीक्षक अभियंता, जलसंपदा हे सगळे माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित होते। आम्ही पूर्ण सगळी खबरदारी जिल्ह्यामध्ये घेतलेली आहे। सर्व यंत्रणा, महसूल यंत्रणा फील्डवरती आहे, आमची पोलीस यंत्रणा फील्डवरती आहे, आरोग्य यंत्रणेला आम्ही सतर्क ठेवलेला आहे। आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध आपण करून दिलेला आहे। वैद्यकीय अधिकारी रात्रीच्या वेळी कंपल्सरी, दिवसा तर राहतीलच पण रात्रीच्या वेळी सुद्धा कंपल्सरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये राहतील अशा पद्धतीचे आदेश सुद्धा या ठिकाणी मी जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी दिलेले आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये पर्यटन स्थळ जी आहेत जिथं अपघात घडू शकतात, दरी असते किंवा असं पाय घसरून पडणं आणि पुन्हा ते प्रवाहामध्ये वाहून जाणं, जे काय प्रकार पूर्वी आता मागच्या काळात लोणावळ्याला वगैरे घडले, असे स्पॉट आयडेंटिफाय करून तिथं जर गरज वाटली स्थानिक पोलीस प्रशासनाला, महसूल प्रशासनाला, तर ती सुद्धा तात्पुरती स्वरूपामध्ये बंद करण्याच्या सुद्धा सूचना आज या ठिकाणी प्रशासनाला मी दिलेल्या आहेत। या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती सातारा जिल्हा प्रशासन आणि ठाणे जिल्हा प्रशासन आम्ही सतर्क आहोत। कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याची आमची तयारी आम्ही या ठिकाणी प्रशासनाची ठेवलेली आहे। आणि दुर्दैवानं कसलाही अनर्थ त्या ठिकाणी घडू नये यासाठी सगळी उपाययोजना मी स्वतः ह्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सकाळी लवकरच सगळ्याच पालकमंत्र्यांना, मला देखील फोन केला आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये सगळी खबरदारी घ्या, तातडीनं काही जिल्हा नियोजन बंद अशा परिस्थिती हाताळण्यासाठी निधी खर्च करावा लागला तर तो तातडीनं पालकमंत्र्यांनी करा, अशा सुद्धा आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। येणाऱ्या ह्या 2 दिवसात रेड अलर्ट सातारा जिल्ह्याला आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांना आज सांगितलेलं आहे की तशी जर पावसाची परिस्थिती वाटली, उद्या शाळा जर काही पावसाळी भागातल्या, म्हणजे कुठल्या डोंगरी भाग जे आहेत जे पूर्ण पाऊस, महाबळेश्वर असेल, जावली असेल, पाटण असेल, जिथं अति जास्त पाऊस असतो, अशा दुर्गम भागातल्या शाळा सुद्धा जर गरज वाटली तर त्या परिस्थितीनुसार त्यांना सुट्टी देण्याचा सुद्धा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा, अशा सुद्धा सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। कुठं पाणी साठणार नाही, पुलांवरनं पाणी गेलं तर तिथं बॅरिकेटिंग करून ती वाहतुकीला बंद करावं लागेल, या बाबतीतल्या सुद्धा सूचना बांधकाम खात्याला आणि पोलीस खात्याला दिलेल्या आहेत। सगळी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही 24/7 सगळेजण अलर्ट आहोत आणि जिल्हावासियांना या परिस्थितीत कुठलीही गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही असं नियोजन दोन्ही जिल्ह्यांमध्ये आम्ही केलेलं आहे।